मंडळी, लहानपणापासून आपल्याला काय शिकवलं जातं? डॉक्टर म्हणजे देवाचं रूप असतं. संकट समयी तेच आपल्याला वाचवतात. पण सध्याची परिस्थिती बघून असं वाटतंय की या देवांनाच आता इथून पुढे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची गरज पडू लागणार आहे की काय? सध्या सोशल मीडिया उघडलं जर असेल तुम्ही तर असे 2-3 व्हिडिओ तर नक्कीच बघितले असतील. ते म्हणजे डॉक्टरांच्या आंदोलनाचे. डॉक्टर रस्त्यावर उतरलेत. गळ्यातला स्टेथोस्कोप बाजूला ठेवून न्याय द्या म्हणत ओरडत आहेत. आणि आपलं प्रशासन काय करतंय? अहो, एखाद्या सराईत गुन्हेगाराला अंडरवर्ल्डच्या डॉनला धरून फरफटत नेतात ना, तसंच या शिकलेल्या रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणाऱ्या तरुण निवासी डॉक्टरांना पोलीस रस्त्यावरून फरफटत ताब्यात घेत आहेत. वाह रे आपली व्यवस्था. जो मारतोय तो छाती ठोकून फिरतोय आणि जो मार खाऊन न्यायासाठी ओरडतोय त्याला गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जाते. हे शोभतंय का आपल्याला आणि आपल्या महाराष्ट्राला? पण या पलीकडे जाऊन अजून एक कल्याण डोंबिवलीतला घडलेला प्रकार ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आणि प्रत्येक वेळी डॉक्टरांवरच काय एवढे हल्ले होत आहेत तेच सगळं काही समजून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. खरं तर आपण पहिले येऊया आपल्या एका मेन कॅरेक्टरवर, ज्याचं नाव आहे रमेश म्हात्रे. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातला यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये ते महाशय आणि त्यांचे 4-5 चमचे म्हणजेच कार्यकर्ते रुग्णालयात घुसून थेट महिला डॉक्टरांना आणि नर्सला सुद्धा धक्कामुक्की करतात, मारहाण करतात. कारण काय? तर म्हणे डॉक्टरांनी आमचा फोन उचलला नाही. डॉक्टर काय तुमचे घरातले पिये आहेत का? की एखाद्या कॉल सेंटरवरचे एक्झिक्युटिव्ह आहेत की तुम्ही फोन करायचा आणि त्यांनी लगेच उचलून बोलायचं, हो बोला साहेब, काय सेवा करू, असं म्हणून बोलायला पाहिजे होतं का त्यांनी? तिथे एका गर्भवती महिलेचं सिझेरियन ऑपरेशनचा केस होता. बाळाच्या गळ्यात नाळ अडकली होती. डॉक्टर त्या माय आणि लेकाचा जीव वाचवण्यासाठी त्यांना तिथून हलवण्याचे सजेशन देत होते, कारण त्या दवाखान्यात एवढ्या ॲडव्हान्स सुविधा उपलब्धच नव्हत्या. पण नाही, साहेबांचा इगो हर्ट झाला की माझा फोन कसा काय नाही उचलला. मग साहेब आले आपल्या सिंगम स्टाईलमध्ये. सोबत 5-6 जण घेऊन आलेत. अहो, एवढीच ताकद आणि भाईगिरी दाखवायची होती तर बॉर्डरवर जायचं ना, सीमेवर जाऊन शत्रूला मारायचं ना. तिथे एका शासकीय रुग्णालयात जिथे आधीच सुविधांची वणवा असते, तिथे जाऊन स्वतःचा जीव मुठीत धरून काम करणाऱ्या महिला डॉक्टरांवर हात उचलताना लाज नाही का वाटली? मंडळी, तुम्ही पहिले हा व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये दिसतंय ती महिला डॉक्टर बिचारी मदतीसाठी फोन लावते तर तिचा फोन हिसकावून घेतला जातोय. वारे मर्दानगी, याला म्हणतात का कार्यकर्ता? पण या सगळ्यात भयानक काय आहे माहितीये का? की हे फक्त डोंबिवली पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. गेल्या 2 महिन्यात म्हणजे मे, जून आणि आता जुलैच्या सुरुवातीला 2026ला आपल्या देशात आणि राज्यात डॉक्टरांना मारणं हा जणू काही नवीन ट्रेंड सुरू झालाय, नवीन टाइमपास सुरू झालाय. कल्याणपूर्वीची घटना बघा. जानकी ग्लोबल हॉस्पिटल. एकाला ताप आला होता, डॉक्टरांनी उपचार केले, सलाईन लावलं, बिल झालं 1500 रुपये. साहेबांना बिल भरायचं नव्हतं, मग त्यांनी काय केलं? बाहेरून गुंड बोलवले, लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्या थेट घेऊन हॉस्पिटलवर हल्ला केला. अरे मूर्खांनो, 1500 रुपयांची लोखंडी रॉड घेऊन माणसांना मारता, एवढा खर्च तर त्या गुंडांचा चहा पाण्यातच गेला असेल. काय डोकं म्हणावं? आणि छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात तर सलग 24 तासात 2दा हल्ले झाले. फक्त एका दिवसात 2 वेळा झाले.
म्हणजे डॉक्टर तिथे ड्युटीवर येताना हेल्मेट आणि बॉडीगार्ड घेऊन यावं की काय अशी परिस्थिती आहे. हैदराबादचं निलोफर रुग्णालय, तिथे तर वेगळाच काहीतरी कारभार घडले. ICU मध्ये बाळ ऍडमिट आहे आणि नातेवाईक आत जाऊन गाणी किंवा रील्स बनवल्यासारखं डॉक्टरांचे व्हिडिओ काढतायत. आता डॉक्टरांनी विचारलं व्हिडिओ का काढतायत, तर डॉक्टरांनाच उचलून हाणलं. म्हणजे आता डॉक्टरांनी इलाज सोडून आधी कॅमेऱ्याला पोच द्यायची का? आता या सगळ्यावर उपाय काय, तर डॉक्टर काय करणार आहे? शेवटी वैतागून त्यांनी संप पुकारला, आंदोलन सुरू केलं. IMA आणि मार्ट संघटना रस्त्यावर उतरल्या. शासकीय रुग्णालयांची OPD बंद झाली. आता जनतेला त्रास होतोय हे मान्य आहे, पण डॉक्टरांनी तरी काय करावं? त्यांच्याकडेही पर्याय नव्हता. त्यांनी रोज मार खायचा आणि यात आपली यंत्रणा काय कमाल करते बघा. म्हात्रे साहेबांवर गुन्हा दाखल झालाय सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून. पण म्हात्रे साहेब कुठेतरी VIP ट्रीटमेंट घेत असतील किंवा जामीन मिळवून पुन्हा उजळ मातेने फिरत असतील. दुसरीकडे जे निवासी डॉक्टर शांततेत आंदोलन करतायत त्यांना पोलीस इतक्या तुच्छतेने वागवतायत जणू काही त्यांनीच म्हात्रेंना मारले. डॉक्टरांना, तरुण निवासी डॉक्टरांना रस्त्यावरून फरफटत कपडे ओढत गाडीत कोंबलं जातंय. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाईल. मंडळी, हे तेच डॉक्टर आहेत ना ज्यांनी कोविडच्या काळात PPE किट घालून स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता तुमच्या आमच्या नातेवाईकांचे प्राण वाचवले होते. जेव्हा आपण यांच्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या होत्या. आणि आज काय करतोय, आज काय वाजवतोय? त्यांच्या पाठीवर पोलिसांच्या काठ्या. हे नक्कीच आपल्याला शोभत नाहीये. शेवटी आमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सरकारला आणि प्रशासनाला एवढंच विचारायचंय की कल्याण डोंबिवलीचे आयुक्त अभिनव गोयल साहेब म्हणतात आम्ही सुरक्षा वाढवू आणि कडक कारवाई करू, पण या तुमच्या आश्वासनांचे कागद आता जुने झालेत. प्रत्येक हल्ल्यानंतर हेच ऐकायला मिळतं, सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे केंद्रीय संरक्षण कायदा कधी मिळणार आहे? डॉक्टरांना रुग्णालयात सुरक्षित वातावरण कधी मिळणार आहे? आणि म्हात्रे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना की लोक पीडितांना म्हटलं तरी यांना काही हरकत नाहीये. एकच विनंती आहे, पुढच्या वेळी जेव्हा आजारी पडाल ना तेव्हा तुमच्या त्या 5-6 चमच्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगा की या मला इंजेक्शन द्या आणि माझं ऑपरेशन करा. कारण ज्या डॉक्टरांवर तुम्ही हात उचललात, उद्या स्वतःच्या किंवा स्वतःच्या फॅमिलीचा जीव वाचवण्यासाठी शेवटी तुम्हाला त्यांच्याच पाय पडावे लागणार आहे. आणि हे तुम्हाला विसरता कामा नये. डॉक्टरांना न्याय मिळालाच पाहिजे आणि असल्या मगरूर राजकारण्यांना त्यांची जागा दाखवलीच गेली पाहिजे. मंडळी, यावर तुमचं मत काय? या सगळ्या घटनांवर तुमचं मत जे काही असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.